सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा मोरेश्वर हॉस्पिटल येथे जखमी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी भेट। चोपडा तालुक्यातील उमरटी येथे चोपडा ग्रामीण पोलिसांनी कट्ट्यातील मुख्य आरोपी पप्पी सिंग या जेरबंद करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात एकूण 4 पोलीसवाले जखमी झाले होते। त्या जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सागर पाटील यांनी प्रथम उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना मोरेश्वर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। त्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे चोपडा येथील ईश्वर हॉस्पिटल चोपडा येथे आले असता त्यांनी रुग्णांकडून सत्य परिस्थिती जाणून घेत त्यांचे कौतुक केले व त्यातील मुख्य आरोपीस अटक केली। त्या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक करत त्यांना चांगल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यात येतील, चेकपोस्ट मात्र नावालाच ठरत आहेत। याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देण्याची मागणी जनतेने केली आहे। मध्य प्रदेशातील येणारा गांजा, गुटखा आणि कट्टे मोठ्या प्रमाणात मिळून येत आहेत। वर्षभरात ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन कारवाईत कट्ट्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात उघड करण्यात आली, तरीही कट्टा तस्करी, गांजा तस्करी थांबत नाही। जिल्ह्यासह चोपडा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, सट्टा पत्ता, विनापरवाना दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। अच्छा, तुम्हाला एमपी घेऊन गेलो तुम्ही त्या भागात बीट कॉन्स्टेबल हो, मी त्या बेटा होता का इथे साहेब जेव्हा खाली होते किरण आणि बेट आहे तेव्हा मी गाडीत आरोपीला टाकला। तो जो मी त्यांचा प्रमुख होता त्या आरोपीला टाकला। त्यानंतर आमचे जे आपले जे यांना म्हटलं याला सोडू नका, साहेब त्यांच्या तावडीत आहेत। साहेबांना रिलीज करण्यासाठी मी त्यांच्याजवळ गेलो, कारण की माझ्या थोडी 2-4 परिचयाचे आहेत, ओळख आहे। तर गेलो तर मग साहेबांना मग मी त्यांना म्हटलं साहेब को छोडो, मी तिकडून फायर वगैरे केला। साहेबांनी बचावासाठी हव्यात फायर केला। साहेबांना मी बाजूला करून साहेब म्हटलं तुम्ही आता मी त्यांच्याशी बोलतो, काय बोलायचं त्यांना सांगितलं। मी म्हटलं आम्ही तुम्हाला काय नाही बोला म्हणतो जो हे आरोपी आणले वगैरे त्यांनी माझ्याशी धक्काबुक्की घेतली, थोडंसं आमची भाषाबुची झाली। तर प्रमुख आहे हे अंडरमध्ये ते पोलीस सर्व काम करतात, मेन आरोपी आपण हा मेन चांगला मार्केटिंग त्यामुळे त्यांचा ॲग्रेसिव्ह एवढे झाले नाही। तुम्ही आज लिंक तोडून दिलं, त्यांच्या लिंक तोडलं। याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर, देशभरात जो त्यांचे जो एक आहे ना सप्लाय चेन, कोण खरेदी करतात ते सगळेच याच्यामध्ये चौकशी करतात। चलो चांगला, तुम्ही काळजी घ्या। काय ट्रीटमेंटमध्ये काय अडचण नाही सर। अरे डॉक्टर काय काय झालं? फ्रॅक्चर झाले सर, कॅल्शियम फ्रॅक्चर आहे आणि त्यांना ते पायावरती त्यांनी वजन दिल्यामुळे ते पण झाले। ब्लड इंजुरी आहे, ब्लड टाचेचं पण बोन फ्रॅक्चर आहे। सर्जरीची गरज नाही। प्लास्टिक कधी करतात? प्लास्टिक रेडनेस आहे आणि स्वेलिंग असते। ये बॉईल जैसा काय दिसतं? ब्लिस्टर्स आले, ब्लिस्टर्स क्यों आले? हॉट ऑब्जेक्ट मारलं ब्लिस्टर की मारलं पाय शूज मुळे। ठीक आहे, काळजी घ्या। ट्रीटमेंटमध्ये काय अडचण काय लागत असेल तर सांगा। उमरटीच्या संदर्भात आपल्याला आधीपासून माहिती आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवैध हत्यारचा जो धंदा आहे त्या ठिकाणी चालतो। या संदर्भात वेळोवेळी चर्चा पण झालेली आहे की पोलीस महानिरीक्षक दत्ता कराले साहेब असतील, डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक महोदय असतील, त्यांचे मार्गदर्शनखाली या संदर्भात कारवाई करण्यासाठी वेळोवेळी नियोजन वगैरे करण्यात आलेले आहे। कालच्या दिवशी जो एक या पूर्ण प्रकरणमध्ये जे प्रमुख आरोपी आहेत ज्यांच्या माध्यमातून ही पूर्ण धंदा चालतो, ते मार्केटिंगचं काम बघतात आणि महाराष्ट्रभरात, देशभरात आणि कदाचित काही ठिकाणी इव्हन जागतिक स्तरावर जो वेपनचं डीलिंग करतात, तो एक महत्त्वपूर्ण त्यांचा जो एक घटक आहे, त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी पोलीसची एक टीमने एक पूर्ण ट्रॅप लावलं होतं। त्याच्यासाठी एक डमी जो काही एक कस्टमर आहे त्यापर्यंत पाठवलं होतं आणि एक APIचे नेतृत्वाखाली एक 3 मेंबरची टीम त्यांनी तयार केला होता, बॅकअप स्क्वॉड पण तयार केला होता आणि एक अत्यंत चांगला आणि प्रोफेशनल रीतीने त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅप लावला होता। त्या आरोपीला महाराष्ट्रात आणल्यानंतर त्यांनी जो कारवाई केला त्या कारवाई करताना पोलीसवर हल्ला झाली
त्या हल्ल्यामध्ये जो काही प्रिकॉशनरी मेजर्स करायच्या आहेत त्या पोलीसच्या FIRमध्ये सगळ्या गोष्टी नमूद आहे. त्या गोष्टीबद्दल त्यांनी अत्यंत चांगले आणि म्हणजे व्यवस्थितरीती कारवाई केली. त्या कारवाईमध्ये जो म्हणजे ज्या गोष्टी घडलं त्याच्यामध्ये कोणाला म्हणजे ताब्यात घेणं आणि आरोपीला पहिला जो चॅलेंज होता पोलीस समोर की एवढा मोठा आरोपी त्यांच्यासमोर सापडलेला आहे, ते सर्वप्रथम त्या आरोपीला बाहेर काढणं त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण चॅलेंज होतं. त्याच्यामध्ये पोलीस टीमने यशस्वीपणे त्याला सर्वप्रथम बाहेर काढलं. या पूर्ण कारवाई करताना 4 पोलीस कर्मचारी व अधिकारीला याचा चोट लागलेला आहे. त्या गोष्टीमध्ये एक होमगार्ड, एक API दर्जाचे आणि 2 कॉन्स्टेबल दर्जाचे अधिकारी, हेड कॉन्स्टेबल दर्जाचे अधिकारी आहेत. या कारवाई करताना त्यांनी अत्यंत हिंमत आणि धैर्य दाखवलं. यासारखे क्रिमिनल गँग असलेले लोक ज्यावेळी समोर येतात आणि आपण पूर्ण धैर्य दाखवून पूर्ण हिंमतीने आणि पूर्ण प्रक्रिया पालन करता म्हणजे दोनो बाजूला वेपन्स होते, परंतु म्हणजे ओन्ली प्रिव्हेंटिव्ह एअर फायरिंग करणे, कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अनुचित प्रकार घडू नये त्या गोष्टीबद्दल पूर्ण दक्षता घेणे, उत्तेजित होऊन एक प्रोफेशनल फोर्ससारखा काम करणे, याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस, जळगाव जिल्हा पोलीसने अत्यंत चांगली गोष्टी दाखवलेली आहे. या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी कौतुकास्पद आहे. जो हिंमत आणि धैर्य आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी दाखवला ते आपल्यासाठी एक म्हणजे एक जो गॅरंटी त्यांनी दाखवलेला आहे ते आपल्यासाठी एक प्रेरणादायी असायला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला गर्व असणं पाहिजे की कसं त्यांनी हिंमत दाखवलं. तुम्ही स्वतः ऐकलं की कसं ते ज्यावेळी त्याला म्हणजे मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत घेऊन गेले होते, त्याला जंगलात घेऊन गेले होते, त्यांनी मारण्याची धमकी दिली होती आणि त्यांना दोन्ही बाजूला गोली मारण्याची म्हणजे गोली पण ते दोन्ही बाजूला त्यांनी मारली, परंतु त्यांनी म्हणजे ते घाबरले नाही आणि एक क्षणसाठी पण अशी विचार पण झाली नाही की कुठल्याही व्यक्तीला याच्यामध्ये बाहेर सोडावं. पोलीस अधीक्षक महोदयांची पूर्ण टीम, SDPO घोलप साहेबांची पूर्ण टीमने खूप व्यवस्थितपणे त्याला प्लॅनिंग करून MP सरकारचे 3 पोलीस स्टेशनसोबत कोऑर्डिनेशन करून त्या व्यक्तीला बाहेर काढलं. सोशल इंटेलिजन्स जो आपण म्हणतो की ते कसं लोकांमध्ये एक समन्वयाची भूमिका असणं पाहिजे, त्याच्यामध्ये त्या भागाच्या लोकांसोबत जो यासारखे अवैध धंदेत नाही आहेत त्यांच्या माध्यमातून पण व्यवस्थित समन्वय ताबडतोब साधण्यात आला. प्रशासनातर्फे आणि वन विभागातर्फे आणि पोलीस विभागाला जो काही मदतची काल रात्री गरज होती ते सगळ्या गोष्टी करण्यात आला आणि मध्य प्रदेश सरकारच्या आणि त्यांच्या प्रशासनाचे पण विशेष आभार मी व्यक्त करतो की त्यांनी याच्यामध्ये जो सहकार्य आपल्याला केलं. अवैध धंदेबद्दल जळगाव जिल्हा पोलीस असेल आपण खूपच अग्रेसर आहे. आपण म्हणजे मोठ्या संख्येमध्ये हद्दपारचा विषय असेल, MPDAचा विषय असेल, अवैध धंदेवर कारवाई असेल आणि डिटेक्शन जो आहे ते आता 100% पोहोचलेलं आहे. आदरणीय पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी या ठिकाणचे SDPO घोलप साहेब त्यांचे सगळ्यांचे आणि त्यांची जो पूर्ण टीम्स पोलीस स्टेशन्सनी जो काम केलेलं आहे, क्विक रिस्पॉन्स, ऑर्गनाइज क्राईमवर कारवाई जो मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचे परिणाम हे आहे की बॉडी ऑफेन्सेसवर आपल्याकडे या ठिकाणी कमतरता दिसून येत आहे. तो पोलीसची टीमने जो काम केलं त्याच्याबद्दल सर्वप्रथम त्याचे अभिनंदन. जो धैर्य दाखवला सगळ्या कर्मचाऱ्यांनी, जो हिंमत दाखवला त्याच्यासाठी त्यांच्या सगळ्यांना पूर्ण शुभेच्छा. म्हणजे अभिनंदन. आणि ज्या गोष्टी म्हणजे आता औषध उपचार चालू आहे, माझी डॉक्टरांची चर्चा झाली, म्हणजे सगळेजण आउट ऑफ डेंजर आहे, कुठल्याही प्रकारचा धोका या कुठल्याही प्रकारची चिंताची बाब अजिबात नाही आहे, परंतु फिर भी बेस्ट औषध उपचार त्याला मिळावा त्याच्यासाठी प्रशासन असेल, पोलीस विभाग असेल, आपण सगळेजण याच्यासाठी म्हणजे पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर हे सगळे कर्मचारी अधिकारी बरे व्हावा आणि महाराष्ट्र आणि देशाची सेवासाठी परत म्हणजे ड्युटीवर यावा याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे. ये कारवाई जो झाली याबद्दल परत मी पोलीस विभागाचे अभिनंदन करतो. त्यांनी जो हिंमत आणि प्रोफेशनलिझम दाखवला त्याच्याबद्दल त्यांचे कौतुक करतो आणि आज या ठिकाणी भेट देऊन बेस्ट औषध उपचार त्यांना मिळावा याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार. सर, आता त्यांचा मुख्य आरोपी जरी सापडला असला तरी ते कारखाने अद्यापही सुरू आहे, ते जे चालू आहे आपलं काय नाही. या जंगलामध्ये जो अवैध प्रकारचे धंदे आहेत त्याला थांबवण्यासाठी तुम्ही पाहिलेलं आहे की आपण किती मेहनत म्हणजे मागच्या 1.5 वर्षापासून मी या जिल्ह्यात सेवा देतो आहे, तर मी पण पाहतो की सगळे पोलीस विभाग असेल म्हणजे बाकी विभाग असेल, नंबर 1 आहे गांजावर कारवाई. या ठिकाणी तुम्ही स्वतः पाहिला 32 लाखाची गांजा या ठिकाणी सापडली होती. सप्लाय चेन तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता. या वेपन्समध्ये इलेक्शन कालावधीमध्ये ज्यावेळी मी आढावा घेतला होता तर 16 वेपन्स आय थिंक चोपडा म्हणजे पोलिसने या ठिकाणी म्हणजे त्याच्यावर कारवाई केली होती. त्याचे शिवाय आपल्याकडे जो अवैध दारूचा जो कारवाई आहे, पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क एक्साईज विभाग याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कारवाई केली आणि रेकॉर्ड संख्येमध्ये कारवाई या ठिकाणी झालेली आहे.
तो या सगळ्या गोष्टीवर आपण कारवाई करतोय, हे करणार पण आहे. याच्या सप्लाय चेन कसं डिस्टर्ब आपण करूया त्याच्यासाठी एक कलची ऑपरेशन प्लॅन करण्यात आली होती, जो यशस्वीपणे पार केली. बिकॉज या आरोपी जो होता हे अदरवाईज आपल्या हातात येणार नाही होता. मोठ्या आरोपीला त्यांनी या ठिकाणी अटक केलेली आहे, ही एक चांगली बाब आहे. याच्यामध्ये हल्ला झाला ते तुम्ही पाहिला आणि त्याच्या